कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव से पहले भाजपा और शिवसेना शिंदे गुट के बीच एक विकास कार्य को लेकर बैनर को लेकर विवाद सामने आया है। ये मामला अब सोशल मीडिया पर भी फैल गया है और युवती की एकता पर सवाल खड़े कर रहा है। पूर्व नगर सेवक नितिन पाटिल ने कहा कि पदवीधर व शिक्षक मतदाता संघ के चुनाव हाल ही में संपन्न हुए हैं, जिसमें उन्होंने पूरी मेहनत की। उन्होंने स्पष्ट किया कि युति धर्म से समझौता नहीं किया गया और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रधानमंत्री मोदी के कार्यों की सराहना करते हैं। उन्होंने सवाल उठाया कि सांसद से निधि मांगना गलत क्यों है और विरोध करने वालों को इसका सिर्फ परेशानी नजर आती है। उन्होंने कहा कि सांसद सभी को निधि देते हैं, चाहे वे किसी भी पार्टी के हों। उन्होंने बताया कि युति बनेगी या नहीं इसका निर्णय वरिष्ठ नेताओं द्वारा लिया जाएगा और वे आदेश स्वीकार करेंगे। तुमचं म्हणणं आहे की मी युती धर्म पाळणार, बरोबर आहे साहेब? तुम्हाला कल्पना आहे की पदवीधरांच्या निवडणुका असो किंवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आताच झाल्या मागेच, बरोबर आहे ना? त्याच्यात सगळ्यात जास्त हिरिरीन काम कोणी केलं तर मी केलं। हे तुम्ही त्या दोन्ही उमेदवारांना विचारू शकता, डोंबिवलीच्या आमदारांना विचारू शकता। आम्ही कुठे कमी पडलो ते सांगा। आणि युती धर्माला ना आमच्या वरिष्ठांनी कधी बगल दिला? आजही आमचे खासदार साहेब सगळ्या गोष्टीत मोदी साहेबांचाच जय जयकार करतायत। मग हा प्रश्न येतो कुठे? मुळात हा प्रश्न इथे आहे की जे मला प्रश्न करताय, बरोबर आहे, नुकत्याच आमच्या विधानसभा निवडणुका पार, बरोबर आहे, आयरेगावचे जे उमेदवार आहेत किंवा सुनील नगरचे आहेत, दोघांना विचारा बाबा त्यांनी कोणाचं काम केलं, कुठल्या उमेदवाराचं काम केलं? त्यांनी राजेश मोरेंचं काम केलं का? विचारा बरं। ह्याचे पुरावे तिथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कोणाचं काम केलं। आणि ते जर सत्य म्हणत असतील ना तर त्यांनी त्यांच्या घरातले जे कोण असतील, ज्यांना ते मानतात, आई वडील असतील, मुलं असतील, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून फक्त एक व्हिडिओ काढून टाकावा की बाबा आम्ही नाही केलं, ह्यांचं काम केलं राजेश मोरेंचं, एवढं सांगायचं त्यांनी हिंमत दाखवावी। त्याच्यातच येईल की त्यांनी काम केलं की नाही केलं। अख्ख्या आयरे गाववाल्यांना माहिती आहे की तिथल्या नगरसेवकांनी कोणाचं काम केलं। अख्ख्या सुनील नगरवाल्यांना माहिती आहे त्यांनी पक्ष बघितला की नातं बघितलं, हे त्यांना माहिती आहे। मग कोणावर आरोप करताय तुम्ही? तुमच्या सगळ्या आमदारांना विचारायच्या, पदवीधरचे आमदार असतील किंवा शिक्षक मतदारसंघातले असतील किंवा तुमच्या स्थानिक आमदारांना विचारा, नितीन पाटलांनी इमाने इतबारे काम केलं की नाही? इमाने हिरी सगळ्यात आधी पुढाकाराने काम केलं मी या सगळ्या निवडणुकीत। मग युती धर्म कोणी पाळला? आम्हीच पाळला। बॅनरवरून एक चर्चा होते की तुमचं नाव नाही, त्याचं नाव टाकलं, बॅनरवरून काय म्हणजे काय वाटतं साहेब? मुळात बॅनरवरनं मुद्दा काय यावा? एखाद्या विभागासाठी की बाबा तिथे ग्रंथालय किंवा काय, मी जर खासदारांकडनं निधीची मागणी केली तर काय गुन्हा केला? मागच्या वेळेला तुम्ही बघितलं की ते निधी तिथे मंजूर झाला, बनवायच्या आधीच यांनी विरोध केला, तिथल्या नागरिकांची दिशाभूल केली की बाबा हे गार्डन अडवतायत, हे करतायत, ते करतायत। आता जाऊन तिथल्या नागरिकांची प्रतिक्रिया घ्या ना, तिथे ग्रंथालय चांगलं झालं वाईट झालं, तिथल्या लोकांची प्रतिक्रिया ते सांगतील। ह्यांच्या पोटात आधीच दुखत होतं साहेब, आणि ह्याचे साक्षी तुम्ही सगळे आहात ना। त्याच्यावर मागच्या वेळेला आपण चर्चा केली। आणि ज्यांनी विरोध केला तुम्ही म्हणाल त्यांचे फोटो लावा, का लावा? बरं, ज्यांनी मागणी केली आणि ज्यांनी दिली त्यांचे येणार ना। आणि खासदार साहेबांकडे अन्य कितीतरी पक्षाची लोक निधी मागायला जातात आणि सगळ्यांना देतात की, उलट युती धर्मातल्या ह्यांना तर पहिला आघाडीवर देत आहेत। कुठल्या भाजपच्या नगरसेवकांनी कोणी कोणी घेतली त्याची तुम्हाला लांबलचक यादीच देतो। युती करणं नाही करणं हे वरिष्ठ पातळीचा निर्णय आहे। ते जे आदेश देतील ते आम्हाला मान्य करायचं आहे। ते जे आदेश देतील तो आमच्यासाठी मान्यच करायचा ना, त्यात आम्ही कोण इंटरफेअर करणार? आमच्या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ बसतील, त्यांना जो योग्य वाटेल तो निर्णय घेईल। त्यावेळेला या वादावर काय प्रश्नचिन्ह? कशाला प्रश्नचिन्ह? प्रश्नचिन्ह काय आहे ना मला सांगा। आरोप प्रत्यारोप बघा, मी कधीही कोणाला तुम्ही इतक्या वर्षापासून मला बघताय, मी कोणावर कधी आरोप करायला गेलो? सांगा ना कुठल्या? माझ्याकडे 50 मुद्दे आहेत। मागच्या वेळेला
सुनील नगरच्या नगरसेवकाने जेव्हा आरोप केले तेव्हा सडोतर उत्तर दिली, आमचे हात स्वच्छ आहेत ना, आमचं काम पण स्वच्छ आहे. त्याच्यामुळे छाती ठोकपणे मी त्यांना सांगितलं, सुनील नगरच्या चौकात जाहीर मीटिंग लावा, मी येतो तिथे. का नाही लावली? त्याच्यात मी बरेचसे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं कुठे दिली? आणि साहेब, विषय असा आहे, सुनील नगरचा अर्धा भाग हा तुकाराम नगर मोडला जातो. बरं, सुनील नगर असेल, तुकाराम नगर असेल, आयरे गावाच्या वॉर्डचा पण 40% जास्त भाग हा साहेब तुकाराम नगर मध्ये येतो. बरं, त्या प्रभागात मागील 10 वर्षात नगरसेवक कधी आला का? विचारा त्यांना. तिथल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या सुविधा आहेत, वॉटर, गटर, मीटर, साफसफाई असेल, काय असेल, तिथले रस्त्याची कामं असतील, तिथल्या पाण्याच्या लाईनीची कामं असतील, ह्यांना 1 रुपया तरी नगरसेवकाने निधी दिलाय का? हा माझा सरळ प्रश्न आहे. तिथल्या लोकांच्या 110 रूम रेल्वेच्या ह्याच्यात बाधित होते. त्याच्यासाठी अखंड वर्षभर लढा दिला. 500 पोलीस घेऊन तिथे रेल्वेवाले तिथे हजर होते. तिथे वेळप्रसंगी आंदोलन पुकारलं आणि आज त्या लोकांची घरं वाचवण्यात खासदार साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने आज आम्ही तिथल्या लोकांची घरं वाचवू शकलो. तो जो काही कार्यकर्त्यांनी काल त्यांच्या फेसबुकवर विचारलाय, त्यात सत्यता आहे की नाही त्या उमेदवारालाच विचारा ना, की बाबा त्यांनी खोटे येण्याचे पेपर बनवले आहेत का नाही बनवले आहेत, खोट्या बांधकाम परवानग्या त्यांनी लावल्या आहेत की नाही लावल्या आहेत, त्याच्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेत की नाही केलेत. जो त्यांनी प्रश्न विचारलाय त्याचं त्यांनी सडेतोड उत्तर द्यावं, नसेल केलं तर नाही द्यावं. आणि केलं असेल तर अजून किती लोकांना तुम्ही देशोधडीला लावणार, किती लोकांना बेघर करणार, किती लोकांची, नागरिकांची तुम्ही फसवणूक करणार, हा प्रश्न आहेच ना. याचं उत्तर द्या लोकांना, उत्तर द्या लोकांना. आणि जे काय द्याल ना त्याचं थातूर मातूर नका देऊ. तुमच्या घरातल्या मुलांच्या, आई वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथीने द्या उत्तरं, तेव्हा लोकांना कळतील. किंवा आम्हाला विचारा, आम्ही ते तुम्हाला सांगतो. असं काही फक्त राजकारणा विरोधाला विरोध आणि राजकारण असले धंदे आम्ही नाही करत. आम्ही लोकांना आमच्या कामाने उत्तर देतो. आमचे फोन 24 तास लोकांसाठी चालू आहे, बरोबर. आणि मी कोणावर विनाकारण आरोप करायला जात नाही. आता पण हा प्रश्न त्यांनी केलाय म्हणून ही उत्तरं देतोय. अन्यथा तुम्ही बघितलंय, मी विनाकारण कोणावर कधी आरोप करायला गेलेलो नाही. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट.